नमस्कार. आपण पाहताय सिटी नाव. आज 1 मे कामगार दिन आणि अर्थात महाराष्ट्र दिनसुद्धा. बोलू मराठी ऐकू मराठी असं हे मराठीचं कौतुक असणारं हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्र राज्याचा आजचा हा महाराष्ट्र दिन. पण कामगार दिनाचं सुद्धा तेवढंच एक महत्त्व आहे. हे महत्त्व एका वेगळ्या इतिहासावरती आधारलेलं आहे. थोडासा या इतिहासाचा परामर्श घेतला तर कामगार दिनाचं महत्त्व एका आगळ्या पद्धतीनं आपल्यासमोर येतं. कामगार मुळात ही संकल्पना आली केव्हा? अगदी वेदकाळापासून पुराण काळापासून संस्कृती कुठलीही असो, आर्य असो द्रविड असो, कष्टकरी जमात ही तेव्हापासून होतीच. मानवाला जगण्याकरता कष्ट करणं आवश्यक होतंच. आपल्या अन्नपाण्याच्या शोधाकरता त्याला रोजच्या रोज कष्ट हे करावेच लागत होते. पण मग कष्टकऱ्यांचा कामगार झाला कसा? जेव्हा जग थोडंसं पुढारत गेलं, काही प्रगती होत गेली, ज्यावेळी मुळात औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांती म्हणजे ज्यावेळी वाफेच्या इंजिनाचा शोध लागला त्याला औद्योगिक क्रांती असं म्हटलं गेलं. आणि तेव्हापासून कामगार ही संकल्पना अस्तित्वात आली. जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याकरता, कमीत कमी वेळात जास्तीत जास्त नफा मिळवण्याकरता मग मशिनरी आणली गेली. कामगारांच्या हातात ती मशिनरी आली. या मशिनरीच्या उद्योगातून नंतर गिरण्यांची निर्मिती झाली. कापड गिरण्या आल्या. कापड गिरण्यांच्या नंतर मात्र कामगार ही संकल्पना एका वेगळ्याच स्तरावर वेगळंच मूळ पकडू लागली. कामगारांची संख्या वाढू लागली. मग त्यांच्यामधली एकजूट, त्यांच्या संघटना या निर्माण होऊ लागल्या. हे घडत असतानासुद्धा त्यावेळी कामाचे तास कधीच निश्चित नव्हते. कारण त्यावेळी वीज नव्हती. त्यामुळे अगदी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काम केलं जायचं. एखादा कामगार आजारी पडला तर त्याला थेट कामावरून कमीही केलं जायचं. कामगारांना नेमकं वेतन किती द्यायचं हे उद्योजकांच्या अर्थात मालकांच्या हातामध्ये होतं, त्यांच्या मनावरती होतं. त्यामुळं कामगारांच्या भविष्याचा प्रश्न हा तेव्हापासून निर्माण झालेला होता. सुमारे 1886मध्ये अमेरिका, कॅनडा यासारख्या ठिकाणी काही कामगारांची एकजूट झाली, त्यांच्या संघटना निर्माण झाल्या आणि या संदर्भात काही एक विचारविनिमय व्हायलासुद्धा सुरुवात झाली. 1 मे 1886 रोजी काही कामगारांनी आपली एकजूट केली, संघटना केली आणि कामगारांच्या या भविष्यासंबंधी काही विचारविनिमय करण्याकरता त्यांची सभा आयोजित करण्यात आली. या सभेचं रूपांतर आंदोलनामध्ये झालं. मोर्चे निघू लागले. अशाच एका मोर्चाला पांगवताना 4 मे 1886 रोजी एका मोर्चामध्ये पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यावेळी 6 कामगार मृत्युमुखी पडले. आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या निष्पाप कामगारांवरती गोळीबार झाल्याची घटना जेव्हा वेगानं पसरली तेव्हा अमेरिका, कॅनडा यासारख्या ठिकाणीसुद्धा ही घटना शिकागोमध्ये घडली आणि त्यामुळे तिथल्या इतर नागरिकांनासुद्धा याची चीड निर्माण झाली. त्यामुळं पोलिसांच्या विरोधातलं वातावरण निर्माण झालं. मग या आंदोलकांनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या नागरिकांनी पोलिसांवर हल्ले केले. त्याच्यामध्ये 8 पोलीस मृत्युमुखी पडले. पण मुळात जे 6 कामगार या पोलिसांच्या अन्यायकारक गोळीबाराला बळी पडले होते त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस कामगार दिवस म्हणून पाळला जावा असं एक पुढच्या प्रवासात आलं गेलं. पुढच्या प्रवासात म्हणजे 1889च्या अंतिम पर्वामध्ये पॅरिसच्या परिषदेत हा एक प्रस्ताव मांडण्यात आला आणि मग 1 मे 1890 साली जागतिक कामगार दिन ह्या प्रस्तावाला मान्यता मिळाली. तेव्हापासून हा कामगार दिन पाळला जाऊ लागला. मग त्याच्यामध्ये कामगारांच्या भविष्याचा विचार आला. कामगारांच्या कामाचे तास निश्चित केले गेले. त्यांना आठवड्यातून 1 दिवस सुट्टी निश्चित केली गेली. आजारपणाचा विचारविनिमय झाला. त्यांच्या भविष्य निर्वाह निधीसंबंधी काही विचारविनिमय झाला.
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, रशिया यासारख्या ठिकाणी या घटना घडत असताना भारतामध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी या कामगार चळवळीला प्रोत्साहन दिलं, वाचा फोडली. त्यांनी स्वतः वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं केली. मग कामगारांचे कामाचे 8 तास निश्चित झाले, रविवारची सुट्टी निश्चित झाली, आजारपणाच्या वेळी पगारी रजा निश्चित झाली. कामगारांचे वेगवेगळे फायदे त्यांच्या भविष्याचा विचार करून त्यावेळी आणले गेले. त्या संबंधीचे कायदे प्रस्ताव करून मांडले गेले. यातले काही कायदे हे स्वातंत्र्यापूर्वी आले गेले, काही कायदे हे स्वातंत्र्याच्या नंतरही आले. या सगळ्या कायद्यांमध्ये मग ग्रॅच्युइटी ॲक्ट असेल, फॅक्टरी ॲक्ट असेल, मॅटर्निटी ॲक्ट असेल, ESI असेल, किमान वेतन कायदा असेल, हे सगळे कामगारांच्या फायद्याचे कायदे हे कामगारांकरता आणले गेले. याचं श्रेय भारतामध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनाच दिलं जातं. एका दिशेला ही सगळी वाटचाल चालू असतानाच कामगार दिनाचं महत्त्व यामुळे निश्चित स्वरूपी सगळीकडेच जागतिक स्तरावर देखील प्रस्थापित होत असतानाच 1970 साली कॉन्ट्रॅक्ट लेबर रेग्युलेशन अँड ॲबॉलिशन ॲक्ट असा एक कायदा आणला गेला. कॉन्ट्रॅक्ट लेबर रेग्युलेशन अँड ॲबॉलिशन ॲक्ट यानुसार कामगारांच्या निवडीचे अधिकार या कायद्यानुसार दिले गेले. मालकांना, उद्योजकांना त्यांच्या नेमणुकीसंबंधीचे अधिकार दिले गेले. इतकंच नव्हे तर कामगारांसंबंधी असलेले इतर सर्व कायदे कामगारांना लागू होतील असंही या ॲक्टनुसार, या कायद्यानुसार म्हणलं गेलं. पण तरीसुद्धा या कायद्यानुसार जे म्हटलं गेलं आहे की कामगारांना लागू असलेले इतर कायदेसुद्धा मांडले जातील, लागू केले जातील, याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मात्र पुढे कुणीच घेत नाही आहे, कोणताच पक्ष घेत नाही आहे. राजकीय स्तरावर याविषयी नेमकं काय दुमत आहे हेही स्पष्ट होत नाही आहे, पण याची परिणती मात्र कामगारांना भोगावी लागते. उदाहरणार्थ, कोणत्याही कंत्राटी कामगाराला न्यायालयात जाऊन दाद मागायचा अधिकारच राहिलेला नाही. त्याच्या अन्यायाची दाद त्याला न्यायालयात मागताच येत नाही. एकीकडे त्याचं हे दुखणं आहे, तर त्याचवेळी दुसरीकडे न्यायालयात जर गेलं तर मालकाची मर्जीविरुद्ध वागलं असा त्याचा अर्थ होऊन त्याची नोकरीसुद्धा जायची भीती आहे. त्याला केव्हाही कामावरून कमी केलं जाऊ शकतं आहे. अशा दुहेरी कात्रीत सध्याचा कामगार सापडला आहे. ह्या कायद्यामुळं, कंत्राटी लेबरमुळं, कंत्राटी कामगारांमुळे जवळपास सगळ्याच खाजगी कंपन्यांनी आता कंत्राटी कामगार भरायला सुरुवात केली. एवढंच नव्हे तर सरकारी खात्यात, सरकारी कंपन्यात देखील हाच प्रकार सुरू आहे. अगदी शिक्षण क्षेत्रात सुद्धा कंत्राटी शिक्षक नेमले जात आहेत. जे पूर्वीच्या कामगार संघटनांनी एकत्रित येऊन, संघटित होऊन, संघर्ष होऊन जे काही मिळवलं ते या एका कायद्यांनी धुळीस मिळत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा आजच्या या कामगार दिनाच्या औचित्यानं, या कामगार दिनाच्या आठवणीनं, या कामगार दिनांच्या स्मृतींनी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कामगारांनी पुन्हा एकजूट होऊन, पुन्हा संघटित होऊन, पुन्हा हा संघर्ष करायची गरज, हा विचार, ही वैचारिक देवाणघेवाण, हे आत्मपरीक्षण करणं गरजेचं ठरतं. एकीकडं हा कामगार दिनाचा फायदा, व्यथा, आठवणी, स्मृती सगळं जरी असलं, त्याच वेळेस आपण आज महाराष्ट्र दिन देखील साजरा करतो आहे. 1 मे 1960 रोजी या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. गुजरात आणि महाराष्ट्र ही 2 राज्य 1 मे 1960 रोजी वेगळी राज्य म्हणून निर्माण करण्यात आली, स्थापन करण्यात आली. मुळात महाराष्ट्र या शब्दाच्या, या राज्याच्या, या प्रदेशाच्या थोडंसं इतिहासात जर गेलं तर एरणगाव या ठिकाणी असलेल्या स्तंभलेखामध्ये इसवी सन 762 महाराष्ट्राचा उल्लेख सापडला आहे. वायुपुराणात महाराष्ट्राला त्यावेळी दंडकारण्य असं म्हटलं जायचं. महाभारत किंवा रामायणामध्ये दंडकारण्य या शब्दाचा उल्लेख आपल्याला आढळतो. महाभारताच्या सभापर्वात महाराष्ट्राला नरराष्ट्र असं म्हटलं गेलं. मत्स्यपुराणात नवराष्ट्र असं म्हटलं गेलं. मुळात ह्यातला राष्ट्र हा शब्दच समाजवाचक आहे. याचा मूळ शब्द होता रट्ट.
आर्यकालीन संस्कृतीतला हा शब्द आहे रट्ट. या रट्टाचं नंतर परिणती झाली राष्ट्र या शब्दामध्ये. आणि महाराष्ट्र याची उत्पत्ती व्युत्पत्ती ही पुढच्या काळात होत गेली. जसं राजा भोज, या भोज नावाला महाभोज असं नंतर म्हटलं गेलं. राजा मालव, या मालव नावाला नंतर महामालव असं म्हटलं गेलं. ब्रिटन या शब्दाला नंतर ग्रेट ब्रिटन असं म्हटलं गेलं. अशा काही शब्दांची जोड त्यांना मिळाली आणि त्यामुळे महाराष्ट्र हा शब्द पुढे आला. द बा डिग्लस्कर यांनी केलेल्या उपपत्तीनुसार महाराष्ट्र जिथे लोकांचं राज्य आहे तो महाराष्ट्र असं त्यांनी म्हटलं आहे. या महाराष्ट्राची मूळ भाषा ही मराठी. दर 14 मैलांवर मराठी भाषा बदलते असं म्हटलं जातं. हे सत्य जरी असलं तरीसुद्धा मूळ मराठी भाषेवर प्रेम करणारे भाषिकजन या महाराष्ट्रात आहेत. या मराठीचं जतन करणं, संवर्धन करणं हे या मराठी भाषिकांचं काम आहे. ही मराठी भाषा दिवसेंदिवस प्रगल्भ होत गेली, ती अजूनही व्हायला हवी. आणि प्रगल्भ झालेल्या या मराठी भाषेचा एवढ्या वर्षांचा इतिहास असताना देखील मराठी भाषेला अजूनही अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही, ही सुद्धा खंत आजच्या दिनी आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याकरता यापूर्वी अनेकदा प्रयत्न केले गेले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी असताना डॉक्टर श्रीपाद जोशी यांनी यासंबंधी आपले प्रयत्न चालवले होते. एकाच दिवशी 25,000 पत्र पोस्टकार्ड लिहून ती पोस्टात टाकण्याचा विक्रम डॉक्टर श्रीपाद जोशी आणि त्यावेळचे साताऱ्याचे तात्कालिक आमदार यांनी केला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी केलेले हे प्रयत्न होते. जी भाषा 1000 वर्षांपूर्वीची आहे, ज्या भाषेला स्वतःची एक ओळख आहे, ज्या भाषेत आधुनिक असं नसलेलं वाङ्मय आहे, आधुनिकपणा नसलेलं ते स्वरूप नसलेलं एक बोली प्रमाण आहे, असे निकष या अभिजात दर्जामध्ये लावले जातात. 3 ऑगस्ट 2023 रोजी राज्यसभेत जेव्हा हा प्रस्ताव अभिजात दर्जाचा मांडला गेला त्यावेळी असा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आला नाही असे एक विलक्षण वेगळं उत्तर देऊन या प्रसंगाला, या प्रस्तावाला, या प्रकरणाला एक कोलांटी उडी मारण्याचा प्रयत्न झाला. मग या लोकांनी 25,000 पत्र जी पाठवली त्याचं काय झालं? केंद्रानं यासंबंधित सांस्कृतिक मंत्रालयानं एक जी समिती नेमली आहे त्या समितीकडे हे अधिकार देण्यात आलेले होते अभिजात दर्जाविषयीचे. हा सगळा प्रस्ताव या समितीकडे पाठवण्यात आला आणि जेव्हा दुसरी कुठली भाषा पुन्हा आपला प्रस्ताव घेऊन येईल त्याच्यासोबत मराठीचा प्रस्ताव पाठवला जावा असंही त्यांना सुचवण्यात आलं. या समितीने सुद्धा आम्हाला फक्त सभा घेण्यापुरताचा अधिकार आहे आणि या मराठीला अभिजात दर्जा मिळावा हा प्रस्ताव आम्ही 2015 सालीच केंद्राकडे पाठवला आहे असं उत्तर दिलं. मग 2015 ते आता 2024 आजपर्यंत मराठी भाषेला अभिजात दर्जा का मिळाला नाही हा सुद्धा प्रश्न उरलेलाच आहे. आपल्या मराठी भाषेमध्ये अनेक दिग्गज मातब्बर साहित्यिक होऊन गेले, कवी होऊन गेले, गीतकार होऊन गेले, संगीतकार होऊन गेले आणि तरीसुद्धा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळत नाही. शाहिरांचे पोवाडे मराठीमध्येच होते, संतांचा जागर मराठीमध्येच होता, भारुडांचं प्रबोधन मराठीमध्येच होतं, अमृतवाणी मराठीमध्येच होती, अभंगवाणी मराठीमध्येच होती, तुकोबांची गाथा देखील मराठीमध्येच होती आणि असं असूनसुद्धा मराठी भाषेला अजूनही अभिजात दर्जा प्राप्त होत नाही आहे. मग प्रश्न असा येतो की मराठी भाषेला अभिजात दर्जा हवा तरी कशाला? मराठी भाषेला जर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर दरवर्षी 2 व्यासंगी अभ्यासकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एक महत्त्वाचा पुरस्कार दिला जाईल. यामुळं मराठी भाषा अनायासेच आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहोचेल. मराठीविषयी आपोआपच जागृती निर्माण होईल. ही जागृती जर निर्माण झाली तर नवनवीन अभ्यासक मराठीकडे वळतील, नवीन विद्यार्थी मराठीकडे वळतील. देशभरातल्या 40 विद्यापीठात जर या मराठीची अध्ययनं चालू झाली तर त्यांना शिकवायला अध्यापक लागतील, अध्यापकांची पदं भरावी लागतील
अनायसे रोजगार निर्मिती होईल. मराठी भाषेचे हे फायदे होत असतानाच जे अमराठी आहेत, जे परदेशातले इतर काही नागरिक आहेत, जे मराठीकडे आकृष्ट झालेले आहेत, ते मराठी शिकायला इथे येतील. आणि मग या सगळ्यांची योगे मराठी भाषिकांसाठी इतर जे काही अतिरिक्त फायदे निर्माण होणार आहेत त्याचा विचार आत्ताच केलेला बरा. पण हा नुसता विचार करून भागणार नाही. त्याकरता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याकरता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ असेल किंवा साहित्य परिषद असेल, यांना पाठिंबा द्यायलाच हवा. अन्यथा त्यांचं काम ते करतायत. यांना हे फक्त सरकार दरबारी, केंद्र असेल ना तर राज्य असेल, सरकार दरबारी मराठीच्या अभिजात दर्जाचं घोंगडं एवढी वर्ष भिजतच पडलं आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा जर मिळाला तर हे सगळे फायदे केवळ मराठी भाषिकांसाठी होणार आहेत असं नव्हे, तर त्यातून इतरही काही भाषिकांना त्याचे फायदे होणार आहेत. जसं मल्याळम, तेलुगू, तमिळ, संस्कृत, उडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला गेला आहे. त्यामुळं कदाचित ते भाषिक लोक कुठंतरी काकणभर आपल्यापेक्षा सरस असल्याचं चित्र आज आपल्याला दिसतं. पुणे मुंबईसारख्या ठिकाणी आज तमिळ, तेलुगू, पुणे मुंबईच कशाला पूर्ण देशभरात आज हे दाक्षिणात्य मंडळी काकणभर आपल्याला सरस असलेलीच आढळतात. व्यवसाय क्षेत्र असो अथवा नोकरी क्षेत्र असो, कुठंतरी मराठी भाषिक इथं कमी पडतो आहे. कारण मराठी भाषेकडं मुळात मराठी भाषिकांचंच होणारं दुर्लक्ष याला कारणीभूत ठरतं आहे. राजकीय अनास्था तर आहेच आहे, पण राजकीय अनास्था दूर करायची असेल तर मराठी भाषिकांनी आता जागं व्हायला हवं. जे प्रेम, जी सजगता, जी जागरूकता इंग्रजी भाषेबाबत आहे ती मराठी भाषेबाबत का नाही याचा विचार स्वतःशी करायला हवा. जिथे शक्य आहे, गरज आहे तिथे मी म्हणत नाही, गरज तर असतेच सगळीकडे, पण जिथे शक्य आहे त्या ठिकाणी मराठीचा आग्रह धरणं आणि मराठी भाषा स्वतःसह दुसऱ्यांवरती बिंबवणं हे काम खरं तर फार अवघड नाही, पण ते मनापासून करायला हवं. तरच ही मराठी भाषिकांची, मराठी भाषेची वैचारिक देवाणघेवाण आपल्यापासून इतरांपर्यंत जाऊन पोचेल आणि कदाचित आगामी काळात आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळून तो सुवर्ण दिन देखील येईल ही अपेक्षा करूया. आणि पुन्हा भेटूया पुढच्या नव्या क्षणाला नवीन खबरीसह. पाहत राहा सिटी नाव.